विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. न्यूमेरिकल्स म्हणलं की भीती वाटते. न्यूमेरिकल्स सॉल्व्ह होत नाहीयेत. ओके. फॉर्म्युले पाठ नाहीयेत. फॉर्म्युले पाठ आहेत पण कॅल्क्युलेशन जमत नाहीये. अशी भरपूर भरपूर कारणं आहेत. किंवा न्यूमेरिकल्स मुलं अटेम्प्ट करतच नाहीयेत. मी फिजिक्सचे पेपर बघितलेत, केमिस्ट्रीचे पेपर बघितलेत, की न्यूमेरिकल्स सोडून सगळं मुलं अटेम्प्ट करतात बोर्डच्या एक्झाममध्ये. आणि न्यूमेरिकल्सला बाजूला ठेवतायत. याचा परिणाम पुन्हा सीईटीवर होतोय. कारण सीईटीमध्ये फिजिक्स सारख्या पेपरमध्ये 50 पैकी 40 पेक्षा जास्त न्यूमेरिकल असतात ना. मग मुद्दा काय आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण, की न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना नक्की स्ट्रॅटेजी काय पाहिजे. पहिली गोष्ट प्रॉब्लेम वाचल्या-वाचल्या तो कोणत्या कन्सेप्ट वरती बेस्ड आहे, हे ओळखायला जमलं पाहिजे. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लगेच एनालिसिस करायला जमलं पाहिजे, गिव्हन डाटा काय दिलाय. ओके. मग कोणत्या-कोणत्या व्हॅल्यू दिलेत, हे एनालिसिस करायला जमलं पाहिजे. त्याच्यानंतर गिव्हन डाटा एनालिसिस केलं, की एसआय युनिट, युनिट कन्व्हर्जन तुम्हाला जमलं पाहिजे. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये मेन फोकस याच्यावरतीच असणार आहे. आणि मी तुम्हाला काही टिपिकल कन्सेप्ट केमिस्ट्रीमध्ये घेतल्यात. मग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला फिजिक्समध्ये कुठल्या कन्सेप्टवरती न्यूमेरिकल पाहिजेत. मी वर्षभर तुमच्या बरोबर आहेच. पण मी तुम्हाला सांगू का, याच्यानंतर लॉ ऑफ कॅल्क्युलेशन्स याची भीती वाटते. सगळं झालं, की मी अशी मुलं बघितलेत, की ॲन्सर 100% करेक्ट आहे. पण लास्ट स्टेपला युनिटच लिहीत नाहीत. मग 2 मार्काच्या त्या न्यूमेरिकलला ॲन्सर विथ युनिट लास्ट स्टेप त्याला 1 मार्क असतो. मग झालं का नुकसान? मग आता हे नुकसान भरून काढण्यासाठी तुम्हाला मी सांगतो, मी आहे तुमच्या बरोबर. संघर्ष बॅच जबरदस्त रिस्पॉन्स आहे तुमचा. त्या बॅचमध्ये आम्ही सगळे पुस्तकातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेले पण मी सोडवून दाखवतो. एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम सगळे सुद्धा आम्ही घेतो आणि विथ लॉग कॅल्क्युलेशन. ओके. बरं, मग आता सुरुवात करूया या व्हिडिओला. पहिला जो प्रॉब्लेम आहे पुस्तकातलाच आहे. सॉल्व्ह प्रॉब्लेमच आहे आणि आपण एक काम करूया कन्सेप्ट दिलेलीच आहे. हेनरीज लॉ. मग मी एक वाक्य सांगतो बघा. वाक्य सांगतो. Solubility of a gas in liquid is directly proportional to pressure of the gas over the solution. This law is known as असं सीट विचारलंय PYQ. मग हा कोणता लॉ आहे? हेनरीज लॉ. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की इथं प्रपोर्शनलचं साइन काढलं की कॉन्स्टंट घ्यावा लागतो. तो KH आहे. KH कोण आहे? हेनरीज लॉ कॉन्स्टंट. त्याचं युनिट विचारलंय सीईटी मध्ये. बरं आता महत्वाचं काय? कन्सेप्ट तर कळाली. सगळ्यात महत्वाचं आपल्याला आता गिव्हन डाटा काय आहे तो शोधायचा आहे. हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथिल ब्रोमाइड इज 0.159 मोल्स पर डीएम क्यूब. डीएम क्यूब म्हणजे लिटर इनव्हर्स आणि बार इनव्हर्स. म्हणजे आपल्याला हेनरीज लॉ कॉन्स्टंट दिलेला आहे आणि तो काय दिलेला आहे? 0.159 मोल्स पर डीएम क्यूब आणि पुढे दिलंय बार इन्व्हर्स बार. कशाचं युनिट आहे? बार. प्रेशरचं युनिट आहे. मग कॉन्स्टंट मध्ये जर बार इन्व्हर्स दिलं असेल, तर त्यांनी प्रेशर सुद्धा बार मध्ये दिलं पाहिजे. त्यांनी दिलंय काय बघा. व्हॉट इस द सोल्युबिलिटी ऑफ मिथिल ब्रोमाइड इन वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सियस. टेम्परेचरची गरज नाहीये. अँड ॲट अ प्रेशर ऑफ म्हणजे प्रेशर दिलंय 130 मिलीमीटर ऑफ Hg. ओके. आता खरी गंमत आहे. मग इथं आपण काय करतो माहितीये का? जनरली आपण काय करतो, की मला माहित आहे हेनरीज लॉचा फॉर्म्युला S इक्वॉल्स टू KH इंटू P. KH व्हॅल्यू आहे 0.159. प्रेशर दिलंय 130. प्रॉडक्ट घ्या. ॲन्सर मिळालं. फिनिश. भोपळा. त्या फॉर्म्युल्याचा अर्धा मार्क फक्त मिळेल. ह्याचा अर्धा मार्क मिळणार नाही कारण युनिट्स चुकले. मग आता मला इथं जर बार असेल तर याला मला बार मध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे. मग काही बेसिक गोष्टी आहेत. की 1 ॲटमॉस्फेरिक म्हणजे 760 मिलीमीटर ऑफ Hg. ऑफ लिहायचं नाही, पण वाचताना म्हणतो आपण. 1 ॲटमॉस्फेरिक म्हणजे एवढं. 760 मिलीमीटर ऑफ Hg. बरोबर आहे? मग मला ना या मिलीमीटरचं ॲटमॉस्फेरिक मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल बघा. ॲटमॉस्फेरिकचं मिलीमीटर करायचं हे ना मल्टिप्लाय करायचं, पण मिलीमीटरचं ॲटमॉस्फेरिक करायचं आहे. हे जे 130 आहे त्याला 760 ने डिव्हाईड करा, मग हे ॲटमॉस्फेरिक मध्ये होतील. म्हणजे मला 13/76 ॲटमॉस्फेरिक. अरे मला पण बार मध्ये पाहिजे ना. आता ऐका. शांतपणे बघा, की 1 ॲटमॉस्फेरिक म्हणजे 1.013
इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे तुम्ही लिहून घेणार आहे आता. हे महत्वाचं आहे. आणि 1 ॲटमॉस्फेरिक थांबा 1 मिनिट आणि इथे लिहितोय का बघा मी, की 1 बार म्हणजे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे जे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर नाही लिहिलं तर आपण बार लिहू शकतो. याचा अर्थ लिहूया आपण की 1 ॲटमॉस्फेरिक म्हणजे 1.013 बार. ॲटमॉस्फेरिकचं बार करायचं आहे मल्टिप्लाय करा, पण बारचं ॲटमॉस्फेरिक करताना डिव्हाईड. पण मला आता ॲटमॉस्फेरिकचं बारमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, म्हणजे मला याला 1.013 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि हे प्रेशर आता कशात येईल? बारमध्ये. मग आता तुम्ही हे बघा, व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट करा, हे लिहून घ्या. मी आता हे पुसून टाकणार आहे. ओके. आणि आता मी लिहिणार आहे, की S इक्वल्स टू काय सांगा? KH इंटू P. KH ची व्हॅल्यू किती आहे? 0.159. प्रेशरची व्हॅल्यू 13/76 इंटू 1.013. मग काय कळालं तुम्हाला? आता हे तुम्ही करणार आहे. कॅल्क्युलेशन मी आता घेणार नाहीये. माझं टार्गेट काय आहे बघा आता. कन्सेप्ट वरून फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला, तर कॉन्स्टंटचं युनिट काय दिलंय ते बघा. त्यानुसार प्रेशरचं युनिट घ्या. आता पुस्तकात समजा KH कॉन्स्टंट मध्ये इथं बार इन्व्हर्स दिलंय आणि त्यांनी प्रेशर सुद्धा बार मध्येच दिलं असेल, तर एवढं काय करायची गरज नाहीये. आलं का लक्षात? जर इथं पास्कल इन्व्हर्स दिलंय आणि प्रेशर सुद्धा पास्कल मध्ये दिलंय, नो प्रॉब्लेम, काही इश्यू नाहीये. जर इथं ॲटमॉस्फेरिक इन्व्हर्स आणि इथं पण ॲटमॉस्फेरिक मध्ये दिलंय, ओके. हे का सांगतोय? ब्रह्मास्त्र काढा, उघडा, हा टॉपिक शोधा. सोल्युशन टॉपिक आहे हा, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये हेनरीज लॉचे न्यूमेरिकल शोधा, सोप्यातले सोपे न्यूमेरिकल. अरे पुस्तकातच असं आहे बरं का. हेनरीज लॉ कॉन्स्टंट युनिट ॲटमॉस्फेरिक दिलंय आणि प्रेशर तर 1च ॲटमॉस्फेरिक दिलंय. मग यानं याला मल्टिप्लाय 1 न केल्यावर काय उत्तर तेच येणार ना. बरं, आता पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं, की फॉर्म्युलानुसार कसा चेंज करायचा हे लक्षात आलंय. मी अजून 2-3 न्यूमेरिकल्स घेतलेत बरं का. इथं बघा. हे न्यूमेरिकल घेण्यामागचं कारण हे आहे. काय लिहिलंय? एम-डी-एम क्यूब. म्हणजे मला तुम्हाला अजून असं शिकवायचं आहे, की तुम्ही युनिट वरून ठरवा, की हे कशाची व्हॅल्यू दिली. तर इथे युनिट लिहितोय बघा. मिलीमीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब, डीएम क्यूब, मीटर क्यूब ही सगळी युनिट आहेत व्हॉल्यूमची. मग हे सुद्धा व्हॉल्यूमचं युनिट आहे. कळालं का? म्हणजे मग मी इथं आता शिकवतोय, कन्सेप्ट माहिती आहे, पण एवढ्या मोठ्या न्यूमेरिकलमध्ये कुठली व्हॅल्यू दिली तेच कळत नाही मुलांना. हे एक इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे, लक्षात घ्या. मग इथं बघा, मी आणखीन एक सांगतो, वेळ लावतोय. बघा, मिलीमीटर, मिलीलिटर, मिली अँपिअर, मिली व्होल्ट हे जे मिली आहे ना, हे कितीतरी ठिकाणी लिहिता येतं आपल्याला. मिलीग्रॅम, मिलीग्रॅम. मग या सगळ्या ठिकाणी तुम्हाला जर मिली फॅक्टर नको असेल, तर तुम्ही जी व्हॅल्यू मिलीमध्ये दिली त्याला 1000 न डिव्हाईड करा. आला का व्हॉल्यूम मग लिटरमध्ये आता? मिलीच्या ऐवजी लिटरमध्ये आला. हे डीएम क्यूब म्हणजेच लिटर. मगाशीच बोललो होतो की तुम्हाला. आता जस्ट मी तुम्हाला बोललो होतो की लिटर इन्व्हर्स म्हणजे डीएम क्यूब. म्हणजे लिटर म्हणजेच डीएम क्यूब, हे लक्षात घ्या. ओके, हे मला सांगायचं होतं. तर या फॉर्म्युल्याकडे बघूया बरं का. आर म्हणजे तो कॉन्स्टंट आहे, जाऊ दे. टी म्हणजे टेम्परेचर दिलंय का रे कुठं टेम्परेचर? केल्विनमध्ये दिलंय. ओके. सगळ्यात महत्वाचं प्रेशर कशात दिलंय? मिलीमीटर ऑफ एचजी दिलंय. कशात दिलंय? मिलीमीटर ऑफ एचजी. व्हॉट इस द मोलार मास म्हणजे M2 विचारलंय. W2. W2 म्हणजे काय असतं? गिव्हन मास असतं. ठीक आहे. एवढं मास दिलंय. पण मेन महत्वाचं म्हणजे मला यात मिली तुम्हाला हा पॉइंट शिकवायचा होता. पण ऐका परत व्यवस्थित. अगदी छान आणि व्यवस्थित मी तुम्हाला लिहून देतोय. व्यवस्थित लक्ष द्या. हा असा फॉर्म्युला आहे. पाय व्ही इक्वल्स टू एनआरटी. पाय व्ही इक्वल्स टू एनआरटी. त्यातलं पाय म्हणजे प्रेशर, व्ही म्हणजे व्हॉल्यूम आणि आर हा तो कॉन्स्टंट आहे. 11 मध्ये होतं का आयडियल गॅस इक्वेशन की पीव्ही इक्वल्स टू एनआरटी, तसंच आहे. प्रेशर जर ॲटमॉस्फेरिक मध्ये दिला असेल, तर व्हॉल्यूम हा लिटर मध्ये घेतला पाहिजे. मग हे लिटर ॲटमॉस्फेरिक, आर ची व्हॅल्यू 0.08201 लिटर ॲटमॉस्फेरिक, मोल इन्व्हर्स आणि के इन्व्हर्स येईल. ओके. पण जर प्रेशर एसआय युनिटमध्ये घेतलं, तर व्हॉल्यूम सुद्धा एसआय युनिटमध्ये घेतला पाहिजे. आणि आर ची व्हॅल्यू 8.314 जूल.
मोल इन्व्हर्स आणि के इन्व्हर्स अशी येईल. आलं का ध्यानात तुमच्या? टेबल ड्रॉ करा इमिडिएटली लक्षात घ्या. पण आता गंमत म्हणजे प्रेशर जर ॲटमॉस्फिअरिक मध्ये दिला असेल, व्हॉल्यूम लिटर दिला असेल तर ठीक. व्हॉल्यूम तुम्ही लिटरमध्ये दिलाय, प्रेशर कुठं ॲटमॉस्फिअरिक मध्ये दिलंय. पण आत्ताच जस्ट बघितलंय आपण. मिलीमीटरला ह्यानं डिव्हाईड करा. झालं ॲटमॉस्फिअरिक मध्ये कन्व्हर्ट. झालं की नाही मग हा पण प्रॉब्लेम तुम्हाला जमेल की नाही? मग मला सांगा प्रेशरचं युनिट तुम्हाला आलं पाहिजे. बरं व्हॉल्यूमकडे जाऊया. नीट लक्ष द्या. सेंटीमीटर क्यूब म्हणजेच मिलीलीटर असतात. मिली म्हणल्यावर 10⁻³ फॅक्टर आला. आत्ताच बोललो होतो. आणि लिटर म्हणजेच कोण रे? डीएम क्यूब. तुम्ही म्हणाल DM⁻³ पर डीएम क्यूबला -3 लिहायचं असतं लक्षात घ्या. बरं ऐका. डीएम क्यूब हे काय एसआय युनिट नाहीये. त्याला 1000 न डिव्हाईड करावं लागतं. मग ते एसआय युनिटमध्ये कन्व्हर्ट होतंय. हेही लक्षात घ्या. बरं 1 डीएम क्यूब म्हणजे 1 लिटर हेही लक्षात घ्या. ओके. आता जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये मी लक्षात घ्या. इथं मला अतिशय महत्त्वाचं सांगायचं आहे, की प्रेशर इंटू व्हॉल्यूम चेंज म्हणजे वर्क डन. प्रेशर इंटू व्हॉल्यूम चेंज म्हणजे वर्क डन. बघा वर्क डन. वर्क डन करण्यासाठी प्रेशरला व्हॉल्यूम चेंजने मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग याचं युनिट काय येईल? जूल आहे मला माहिती आहे, पण थांबा. प्रेशर जर बारमध्ये घेतलंय, व्हॉल्यूम जर डीएम क्यूबमध्ये घेतलाय, तर वर्क डनचं युनिट डीएम क्यूब बार सुद्धा येतंय. जर मी प्रेशर ॲटमॉस्फिअरिक मध्ये घेतलं आणि जर व्हॉल्यूम लिटरमध्येच घेतला, डीएम क्यूब म्हणजेच लिटर, तर वर्क डनला लिटर ॲटमॉस्फिअरिक सुद्धा घेऊ शकतोय आपण. लक्षात घ्या. मग आता ऐका माझं अतिशय महत्त्वाचं शिकवणार आहे मी तुम्हाला. इथं मी प्रेशर घेतोय 1 ॲटमॉस्फिअरिक. व्हॉल्यूम घेतोय 1 लिटर. मग युनिट मला मिळालं लिटर ॲटमॉस्फिअरिक. लिटर ॲटमॉस्फिअरिक. 1 इंटू 1 1 म्हणजे याची व्हॅल्यू मला 1 लिटर ॲटमॉस्फिअरिक मिळाली. पण याला मला जूलमध्ये कन्व्हर्ट करायचंय कसं करतोय बघा. 1 ॲटमॉस्फिअरिक म्हणजे 1.013 इंटू 10⁻5 लिटरचं मीटर क्यूब करण्यासाठी मगाशीच लिहिलं होतं 10⁻³ लिहिलं होतं ना रे आपण? हे बघा. लिटरचं मीटर क्यूब 10⁻³ मग आता शांतपणे बघा 5 मधून 3 मायनस करा 10⁻² येणार. 100 मग याला मल्टिप्लाय करा 101.3 जूल. म्हणजे इथं लिहितो की 1 लिटर ॲटमॉस्फिअरिक म्हणजे 101.3 जूल. ओके. लिहून घ्या. क्षणभर थांबतोय मी इथं लक्षात घ्या. ओके. आता मी नेक्स्ट तुम्हाला सांगतो. आता खरं म्हणजे थर्मोडायनामिक्स सारखा टॉपिक तुमचा क्लिअर होणार आहे इथं. बघा. शांतपणे बघा. वर्क डन काढण्यासाठी प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंजचा प्रॉडक्ट आहे. प्रेशर मी ॲटमॉस्फिअरिक मध्ये घेतो. नाही, 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 नाही. प्रेशर मला मला बारमध्ये पाहिजे आणि व्हॉल्यूम डीएम क्यूब मध्ये पाहिजे. डीएम क्यूब बार हे लागणार आहे आपल्याला. बार म्हणजे आठवतंय का 10⁻5 डीएम क्यूब आठवतंय का? -3 आलं किती? 100 जूल. म्हणजे आता अतिशय महत्वाचं डीएम क्यूब बारला 100 न मल्टिप्लाय करा जूलमध्ये कन्व्हर्ट होणार आहे. बघा केलं का बघा? 1 डीएम क्यूब बार म्हणजे आलं का 100 जूल. आपल्या संघर्ष बॅचमध्ये एकूण एक प्रॉब्लेम मी घेणार आहे आणि माझं ऐका तुम्हाला पटतंय का? की फिजिक्सचं पुस्तक उघडून बघा. पहिला टॉपिक बघा. सॉल्व्ह प्रॉब्लेम बघा. बघूनच भीती वाटते. व्यवस्थित सॉल्व्ह करून दिलेलंच नाही. कुठलाही टॉपिक घ्या, किचकट करून ठेवलंय. आहे ना मी. आहे मी व्यवस्थित घेणार आहे आणि क्रॅश कोर्स बद्दल पण मला डिटेल पुन्हा माहिती तुम्हाला सांगायची आहे बरं का, की क्रॅश कोर्स जॉइन करा. माझी शिकवण्याची मेथड थोडीशी वेगळी आहे. अतिशय व्यवस्थित मी तुमचं घेणार आहे. मग सुरुवातीला वेळ लागणार आहे थोडा आपल्याला हे लक्षात घ्या. एक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. आता मला पटकन सांगा. वाचा. डीएम क्यूब बार. नाही मला जूलमध्ये पाहिजे. 100 ने मल्टिप्लाय करा. फिनिश. मग तुमच्या लक्षात आलंय. बरं हा छोटासा व्हिडिओ आहे. मला फक्त सांगायचं होतं, की सगळं सोपं आहे. पण आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. डीएम क्यूब बारला जूलमध्ये कन्व्हर्ट करायचं. कशाने मल्टिप्लाय करणार? 100 न. मिलीमीटर ऑफ एचजीला ॲटमॉस्फिअरिकमध्ये कन्व्हर्ट करायचं. कशाने डिव्हाईड करणार? 760 न. मग हे परत-परत रिवाईज करणं गरजेचं आहे. आणि हो तुमच्याकडून जे प्रेम मिळतंय त्याच्या असीम मनापासून धन्यवाद. पण 7 तारखेपासून मी क्रॅश कोर्सवरती पण डेमो लेक्चर्स प्रोव्हाईड करणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का, एक साधारण 11-12 तारीख डेडलाईन असेल. त्यानंतर ॲडमिशन्स आपण थांबवून आपण काय करणार आहोत, क्रॅश कोर्सला यावर्षी 100% रिझल्ट लावायचा आपल्याला. ओके. काय होतं माहितीये का, की मुलं घेतात, करत नाहीत. पण त्या गोष्टी मला यावर्षी नको आहेत. मला जबरदस्त रिझल्ट हवा आहे. तुम्ही मला देणार आहे मला माहिती आहे. ऑल द बेस्ट.